शुभ दिन है हम सबका, लहरा तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गंवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आज़ादी, जब तक की सांस लगे वो, जब तक की सांस लगे वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद जय हिंद जय हिंद की सेना, जय हिंद जय हिंद जय हिंद की सेना, जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। दक्षम युद्धे बलिदान परम धर्म, बलिदान परम धर्म, बलिदान परम धर्म। जरा याद करो कुर्बानी. तिच्या वडिलांची कुर्बानी तिनं लक्षात ठेवली. आपल्या साथीदाराचा त्याग त्या तरुण मुलीनी देशासाठीच केला, आणि तरीही मनावर दगड ठेवून त्या माऊलीनं आपल्या लेकराला देशसेवेसाठी धाडलं, आणि तीही अभिमानानं निघाली देशाच्या सेवेत. धन्य ती माता आणि धन्य ते लेकरू. पण खरंच ती कुर्बानी आपण किती दिवस लक्षात ठेवतो? त्या त्यागाची किंमत खरंच कळते का तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना? का फक्त 2च क्षण हळहळ आणि परत सगळं नॉर्मल? आपापल्या क्षमतेनुसार प्रत्येकातच एक सैनिक दडलेला असतो. त्याला जिवंत ठेवूयात. आपल्या आसपास रोज वाईट घटना घडतच असतात. ती बघा, ती श्रुती घरी चालली आहे विश्वासाने. रोजचाच रस्ता आहे हो तिचा कॉलेजचा. हसत बागडत
ती आपली चालली. जरा थोडासा उशीर झालाय, काळोखपणे. तिला कुणाच्या तरी सावल्या दिसतायत. कुणीतरी पाठलाग करतंय तिचा. एक नाही, 2-4 लोक आहेत. ती थरथरतीये, मदतीचा धावा करतीये, किंचाळतीये. नाही, नुसतं उभं राहून इथे चालणार नाही. आपल्या आतला सैनिक जागा झालाच पाहिजे. म्हणजे मग प्रत्येक श्रुती सुरक्षित राहील. ते बघा, ते आजोबा घरातून निघाले होते. सिग्नल पाहूनच हळूहळू रस्ता क्रॉस करत होते. पण हे काय, ही कार ही भरधाव वेगानं आली. तिने सिग्नल पाळलाच नाही. तिने आजोबांना धक्का दिला. आजोबा खाली कोसळले. अहो, नुसता घेराव घालून काय उभे आहात? शूट काय करताय? आणि असा विचार की पोलिसाच्या लफड्यात कोण पडणार? अहो, निघून काय जाताय? मदत करा ना. त्यांना फक्त मदतीचा हात हवाय. पण ते बघा, 2 स्वच्छता कर्मचारी ते आलेत पुढे. त्यांनी आजोबांना उचललंय, हॉस्पिटलला न्यायला मदत केलीये. असाच आपल्यातला सैनिक जागा झाला पाहिजे. कित्येक प्राण वाचू शकतील. पूर, भूकंप, सुनामी, अनेक आपत्ती येतात. लोक चक्क बेघर होतात. मग त्यांना मदतीसाठी दारं ठोठवावीच लागतात. त्यांनाही सहज मदत मिळते असं काही नाही. पण कोणत्या तरी दारामागे दडलेला कुणीतरी त्यांचाही मदतगार होतो आणि संकटकाळी त्यांचा त्राता होतो. जसा गरजवंत असतो तसा त्याला मदत करणाराही कुणीतरी असतोच. आपल्या आतला सैनिक जागा झाला ना, तर कित्येक गरजू लोकांनाही मदत मिळेल. सीमेवरचा सैनिक वर्तमान जगतो. वर्गात उभा असणारा शिक्षक देशाचं भविष्य घडवतो. सैनिक बंदूकधारी, शिक्षक खडूधारी. त्यांनी घडवलेली मुलंच पुढे डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक बनून देशसेवा करतात. सीमेवरचा जवान आणि त्याची कुर्बानी यांच्यासाठी शतशः नमन. पण त्याची कुर्बानी वाया जाऊ द्यायची नसेल तर माणसातला माणूस जागा व्हायला हवा. संकटात दुसऱ्याची मदत करता यायला हवी. देश स्वच्छ ठेवायची जबाबदारी उचलायला हवी. नवीन पिढीच्या मनात ज्ञानाचा दिवा पेटवायला हवा. तरच देश अधिक सुरक्षित, सक्षम, सुंदर होईल. आणि सीमेवरच्या जवानाच्या त्यागाची आठवण दरवळ होऊन राहील. सस्यश्यामला मातरम्
तो